नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातला 9वा पाठ अभ्यासूया. कविता आहे ती. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र आणि कवयित्री आहे नीरजा. सुरुवातीला कवयित्रीचा परिचय बघू आणि त्यानंतर आपण ही कविता समजावून घेऊ. कवयित्री नीरजा यांचं पूर्ण नाव आहे नीरजा राजन धुळेकर. जन्म 1960. एक स्त्रीवादी कवयित्री म्हणून महाराष्ट्राला त्या परिचित आहेत. याशिवाय त्या उत्तम कथालेखिका आहेत. त्यांचे निरन्वय, वीणा, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. कवयित्री नीरजा यांचे वडील प्राचार्य म सु पाटील हे मराठीतले एक नामांकित समीक्षक होते. त्यामुळं अनेक साहित्यिक मित्रांची त्यांच्या ये-जा त्यांच्या घरी असायची. एक साहित्यिक वातावरण घरात होतं. त्यांच्या आई देखील लोकसाहित्यामध्ये, साहित्यामध्ये रुची असणाऱ्या, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व जपणाऱ्या एक थोर स्त्री होत्या. त्यामुळं अखंड वाचन किंवा घरातलं एकूण वातावरण यामुळं नीरजा यांच्यावर जे संस्कार झाले त्या संस्कारातूनच त्यांचं जीवन घडत गेलं आणि त्याच्या जीवनातली ही महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्यांच्या कविता आणि त्यांच्या कथा आहेत. त्यांच्या कथा आणि कवितांबद्दल त्यांनी लोकसत्तामध्ये जे लिहिलेलं आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की माणूस म्हणून जगताना आणि बाई माणूस म्हणून जगत असतानाचे अनुभव, जे जगणं आहे ते जगणंच माझी कविता आणि कथा बनले. त्या प्रखर स्त्रीवादी कवयित्री आहेत. ते असं म्हणतात की माझ्या आजूबाजूचं वास्तव हे लोकप्रिय कथा कादंबरीतल्या किंवा नाटक सिनेमातल्या जगापेक्षा वेगळं होतं. या भ्रामक जगालाच खरं जग समजून जगणाऱ्या स्त्री पुरुषाचं भावविश्व खऱ्या जगात जगायला लागल्यावर विस्कटून जाताना मी पाहत होते. जग खूप कठोर असतं याची जाणीव जगताना होत होती. त्याग, समर्पण, सेवाभाव, मातृत्व, वात्सल्य अशा शब्दांनी बाईच्या जगण्याचं उदात्तीकरण करणाऱ्या समाजात बाईला काडीचीही किंमत नसल्याचं मी पाहत होते. आणि त्यामुळं हा जो समाजातला विरोधाभास आहे तो विरोधाभास त्यांच्या मनामध्ये ती खदखद होती आणि तीच कवितेच्या रूपानं बाहेर पडलेली आहे. त्यामुळं ते असं म्हणतात की मी कविता लिहित असताना मी स्त्रीवादी आहे असं मला कधीच कळलं नव्हतं. कविता लिहून झाल्यावर समजलं की आपण जे जगलो तेच लिहिलं आणि ते स्त्रीवादी असणं आहे. त्यांच्या एका प्रसिद्ध सावित्री नावाच्या कवितेत ते असं म्हणतात की आम्ही पाचोळा पुराण कथांनी फोपावलेला या वृक्षाचा बांधल्या जातो आहोत हजारो नात्यांनी आणि रेशमी धाग्यांनी, कुरवाळतो आहोत त्यांच्या अहंकारी प्रेमाला आणि जन्मोजन्मी त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतो स्वतःला. म्हणजे एक पुरुषाचं वर्चस्व असणारी एक कुटुंब पद्धती, एक समाज पद्धती, समाजातलं जात धर्म किंवा लिंग या आधारावर असणारे हे कप्पे, विभाजन हे लेखिकेला या कवयित्रीला छळत होते आणि तेच त्यांच्या कवितेत उमटलेलं आहे. तेव्हा सध्याची जी अभ्यासाची कविता जी आपल्याला आहे आश्वासक चित्र, यामध्ये तरी वेगळं काय आहे की समाजातलं जे वास्तव आहे स्त्री पुरुष असमानतेचं, या पार्श्वभूमीवर कवयित्रीच्या मनात असा विचार येतो की भविष्यात तरी एखादं आश्वासक चित्र आपल्या समाजात उभं राहील का, स्त्री पुरुष समानतेचं ते चित्र दिसेल का. आणि मग एका रूपकातून, एका छोट्याशा प्रसंगातून आपल्या कवितेची बांधणी ते करत जातात. त्यात भातुकली खेळणारी मुलगी आणि चेंडू खेळणारा मुलगा अशी पात्र वापरून त्यांनी या कवितेतून खूपच छान अर्थ आणि जगण्याची एक सुंदर भविष्य, जगण्याचं येणाऱ्या समाजाचं एक सुंदर भविष्य त्यांनी या कवितेत रेखाटलेलं आहे. बघूया आपण त्यांची कविता. बघूया पाठाचा परिचय. प्रस्तुत कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे.
कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये स्त्री पुरुषाची असमानता समाजात आपल्याला पाहायला मिळते. स्त्रीला आपल्या बरोबरीचा दर्जा द्यायला आजचा हा पुरुष प्रधान समाज तयार नाही. कमीत कमी येणाऱ्या भविष्यात तरी हे स्त्री पुरुष समानतेचं चित्र आपल्याला बघायला मिळेल असा एक आशावाद कवयित्रीने या कवितेत व्यक्त केलेला आहे. तेव्हा पाहूया ही कविता. पहिल्यांदा कवितेचं प्रकट वाचन आपण करू. बघा, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच बुडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छान पैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, त्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. या कवितेचा भावार्थ बघूयात. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. कवितेची सुरुवात करताना कवयित्री अशा म्हणतात की मी माझ्या घराच्या झरोक्यातून पाहते की एक मुलगी उन्हाच्या आडोशाला बसून, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून भातुकलीचा खेळ खेळते. मुलींना भातुकलीचाच खेळ दिला जातो बघा आपल्याकडं. मुलींसाठी खेळणी सुद्धा अशी भांडी कोंडी, बाहुली, तिचं बाहुलीला झोपवणं, त्यानंतर स्वयंपाक करणं, असाच खेळ मुलींचा असतो. ही एक आपल्या समाजाची मानसिकता दर्शवणारी गोष्ट आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मुलींना चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त करणारी ही गोष्ट आहे. तशी सुरुवात होते प्रत्येकीच्या जीवनाची. हे सध्याच्या जगाचं वास्तव आहे की जे कवितेमध्ये मुलगी भातुकलीचा खेळ खेळते. का तर पुढे जाऊन तिला तेच करायचं आयुष्यभर. काय करते ती मुलगी? ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. त्या खेळण्यामध्ये ती निपुण आहे. तिचा जो भातुकलीचा खेळ आहे त्यामध्ये ती सहजतेनं सगळ्या गोष्टी करते बघा. एका हातानं बाहुलीला झोपवते आणि दुसऱ्या हातानं भाताचं आधन ती गॅसवर चढवते. तिच्यात सहजता आहे, अवघडले पण नाही. त्या मोठ्या कौशल्याने ती गोष्टी सहजतेनं ती करते. बाहुलीला झोपवणं, स्वयंपाक करणं, ह्या गोष्टी ती सहज तिला जमत असतात. जशी आपली आई घरात सगळं काम अगदी सहजतेनं करत असते. आईचं तेच काम जर बाबांना करायला सांगितलं तर फार अवघडले पण येईल त्यांना. कुठल्या गोष्टी समजणार नाहीत. का? कारण बाबांचं क्षेत्र वेगळं कामाचं, आईचं क्षेत्र वेगळं. हे आपण समाजाने सगळ्यांनी मान्य केलेली गोष्ट आहे.
घरातलं चूल आणि मूल हे तिचंच काम आहे आणि त्यामुळं त्यात ती कुशल आहे. तशी ही मुलगी देखील एका हातानं बाहुलीला झोपवते आणि दुसऱ्या हातानं भाताचं अधन गॅसवर चढवते भातुकलीतल्या इवल्याशा. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. आणखी तसाच एक लहान मुलगा तिच्या शेजारी बाजूला खेळतोय, पण त्याचा खेळ भातुकलीतल्या भांड्या कुंड्याशी नाही किंवा बाहुलीशी नाही, तो चेंडूशी खेळतोय. उंच उडवतोय चेंडू. म्हणजे पुरुषाला त्याचं जीवन जगण्याचं एक स्वातंत्र्य या समाजानं जे बहाल केलेलं आहे त्याचं हे प्रतीक आहे. त्याच्या कर्तृत्वाचा चेंडू असा उंच आभाळात जातोय आणि तो सहजतेनं झेलतोय, अचूकपणे झेलतोय. मोठं कौशल्य प्राप्त आहे त्याला पण. आणि मग तो मुलगा बाजूला खेळतोय हातात चेंडू घेऊन, उंच उडवतोय आणि अचूकपणे झेलतोय. या मुलाच्या कुशलपूर्ण खेळाकडे देखील मुलगी मोठ्या कौतुकानं पाहते. पुढे कवयित्री काय म्हणतात बघा. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. तेव्हा कवयित्रीला पुढे हे सांगायचं आहे की ही आधुनिक काळातली मुलगी आहे. ती बाहुली आणि भातुकली याच्यामध्ये या मर्यादेत थांबणारी ती नाही, तर तिला आपलं स्वतःचं कसब, तिला आपलं कौशल्य, आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आणि मग ती मुलगी भातुकलीतली बाहुली बाजूला ठेवून मुलाजवळ जाते. तो मुलगा पुन्हा एकदा तिला आपलं कसब दाखवतो, उंच उडवतो चेंडू, अचूकपणे पुन्हा एकदा झेलतो. ती मुलगी म्हणते, तू मला हा चेंडू दे. तिलाही या मुलाप्रमाणे चेंडूशी खेळायचं आहे. तिलाही चेंडू असा उंच आभाळात उडवायचा आहे. तिलाही त्यात कौशल्य प्राप्त करायचं आहे. म्हणून ती मुलगी त्याच्याकडे चेंडूची मागणी करते. तर तो मुलगा तिला म्हणतो, तू छानपैकी पाल्याची भाजी बनव. म्हणजे हे चेंडू खेळणं तुझं काम नाही, तुझा खेळ आहे ती भाजी बनवणं. तू पाल्याची छानपैकी भाजी बनव. तेव्हा ही मुलगी म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. म्हणजे मला चेंडू पण खेळता येतो आणि भाजी पण बनवता येते. दोन्ही गोष्टी मी सहजतेनं करू शकते, एकाच वेळी करू शकते. तू करशील? एक आव्हान त्या मुलाला ती देते. आणि मग तो मुलगा ते मान्य करून म्हणतो, ठीक आहे, हा चेंडू घे. विद्यार्थी मित्रांनो, ही दोन प्रतीकं जरा नीट समजावून घ्या. मुलगा चेंडूशी खेळतोय आणि मुलगी भातुकलीतल्या बाहुलीशी खेळते. ही स्त्री आणि पुरुष यांच्या कामाची जणू ही विभागणी आहे. दोन परस्पर विरोधी जग आहेत. एक उंबऱ्याच्या आतलं जग आहे की जिथं मुलं बाळ, मुलांचं संगोपन, खाणं पिणं, स्वयंपाक या गोष्टी आहेत, चूल आणि मूल, असं एक जग या उंबऱ्याच्या आत आहे, घराघरात आहे. आणि दुसरं चेंडू हे जे प्रतीक आहे, हे प्रतीक उंबऱ्याच्या बाहेरचं जग आहे, जिथं कर्तृत्व माणसाचं फुलतं, जिथं आपलं कसब दाखवता येतं, जिथं आपलं कीर्ती वाढवता येते, जिथं खूप सारा व्यवसाय, पैसा कमवता येतो, खूप नोकरी करता येते, करिअर बनवता येतं, असं एक बाहेरचं जग, त्याचं प्रतीक आहे हा चेंडू. आणि ही मुलगी जी आहे, ती मुलगी असं म्हणते की हे बाहुली सांभाळणं, स्वयंपाक करणं हे तर मी करूच शकते, पण मी उंबऱ्याच्या बाहेर पडून या बाहेरच्या जगात माझं मी कर्तृत्व सिद्ध पण करू शकते. हा चेंडू पण मी खेळू शकते. हे चेंडू त्याचं प्रतीक आहे. तेव्हा या गोष्टी मलाही जमतील, मीही करू शकते, या गोष्टी तुम्ही नीट समजावून घ्या. म्हणजे स्त्रीला चूल आणि मूल यामध्ये अडकवण्यात समाज सध्या आपला स्त्रीवर हे दास्यत्व लादण्यासाठी सिद्ध आहे, पुरुष प्रधान आहे. पण
स्त्रियांची अशी इच्छा आहे की आपणही आपलं कर्तृत्व सिद्ध करावं, आपणही घराबाहेर पडावं, आपली बुद्धी, आपलं कौशल्य या आधारावर आपणही करिअर बनवावं, आपण आपलं जीवन घडवावं, आपल्यालाही काहीतरी बनवता येऊ शकतं, जगात आपणही कीर्ती नाव कमावू शकतो, आपणही कर्तृत्वान महिला म्हणून नावारूपाला येऊ शकतो. ही जी संधी आहे, ही संधी या मुलीला हवी असते. आणि म्हणून ती चेंडू मागते त्याच्याकडं आणि त्याला सांगते की मला दोन्ही खेळ खेळता येतात अगदी सहजतेनं, तू खेळशील? त्यावर तो मुलगा तो चेंडू देतो आणि काय म्हणतो पुढं, काय घडतं बघा कवितेमध्ये. कवयित्री पुढं असं म्हणतात, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो भावलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. कवयित्री पुढे असं म्हणतात की ही मुलगी आपला चेंडू उंच उडवते आभाळात. मुलगा ज्या कौशल्यानं चेंडू खेळतो ना, त्याच कौशल्यानं मुलगी देखील चेंडू खेळते. उंच उडवलेला आभाळाला शिवून आलेला हा चेंडू मुलीच्या ओंजळीत अचूकपणे पडतो. मुलगा आश्चर्यचकित पाहत राहतो, अरे मुलगी असून चेंडू एवढा छान खेळते, म्हणजे बाई असून एवढी कर्तृत्वान आहे. हं? तेव्हा हे आश्चर्य जे आहे मुलाचं, हे मुलाचं आश्चर्य, तो आश्चर्यचकित होतो की मुलगी हा खेळ खेळू शकते. तशी ती हसून त्याला म्हणते, आता तू. म्हणजे तुझा खेळ जितक्या कौशल्यानं मी खेळले ना, तसा माझा खेळ तू तेवढ्या कौशल्यानं खेळ, बघू. मुलाला म्हणते तू आता. मुलगा मग मांडी घालून बसतो गॅस समोर. मुलीची सहजता त्याला नाही त्या खेळामध्ये. मुलगी कशी एका हातानं थोपटत भावरीला, दुसऱ्या हातानं गॅसवर भाताचा आधन चढवते ना, याला नाही जमत असं. तो काय करतोय, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम आणि मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मुलगी ज्या सहजतेनं दोन्ही खेळ खेळते ना, त्या सहजतेनं मुलाला नाही खेळता येत. पण मुलगा प्रयत्न करतोय. बाहुलीला तो एका हातानं थोपटत एका हातानं आधन नाही चढवत, तो दोन्ही हातानं बाहुलीला थोपटतोय. कारण त्या खेळातली सहजता, त्या खेळातलं कौशल्य त्याच्याकडे नाही अजून. तो शिकतोय, त्यानं सुरुवात केली. आता तो पहिल्यांदा बाहुली खेळतोय, बाहुलीला थोपटतोय, तिला झोपवतोय आणि मग तो आता भाजी करणार आहे. भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर आधन चढवणार आहे, भाजीसाठी पातेलं शोधणार आहे. आणि एक एक काम मुलगी ज्या सहजतेनं एका हातानं बाहुलीला झोपवत ती दुसऱ्या हातानं आधन चढवते ना, तसं याला नाही जमत. कवयित्रीला जे आश्वासक चित्र रेखाटायचं आहे ना, ते नेमकं हेच की तो मुलगा दोन्ही हातानं थोपटतोय, दोघांनाही कळतंय. म्हणजे लेखी कवयित्रीला हे सांगायचं आहे की मुलांचं संगोपन, संसार ह्या गोष्टी दोघांच्याही आहेत. बाहेर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दोघांनाही हवी आहे, ते स्वातंत्र्य दोघांनाही हवं आहे. जशी समाजामध्ये स्त्री पुरुष समानता येत जाईल ना, तशा या दोन्ही जबाबदाऱ्या ही दोघेही जण सांभाळतील. हा एक आशावाद जो आहे, हे जे चित्र आहे, यालाच कवयित्री आश्वासक चित्र म्हणताय. आश्वासन देणार चित्र आहे, माणसाला आश्वस्त करणार चित्र आहे. म्हणजे कुठल्या अर्थानं आश्वस्त करताय की बाबा स्त्री पुरुष समानता येते. हा मुलगा देखील त्या बाहुलीला झोपवतोय, दोन्ही हातांनी का होईना पण तू झोपवतोय, प्रयत्न करतोय. आणि मुलगी देखील बाहुलीला ज्या सहजतेनं झोपवते ना, त्याच सहजतेनं चेंडू खेळते. बाई ज्या सहजतेनं घर सांभाळते ना, त्याच सहजतेनं ती बाहेर पण वावरू शकते, बाहेर पण कर्तृत्व सिद्ध करू शकते. आणि पुरुषांनी सुद्धा बाहेर ज्या सहजतेनं ते आपलं कर्तृत्व सिद्ध करत असतील ना, त्या सहजतेनं त्यांनी घर पण सांभाळलं पाहिजे, मुलांचं संगोपन पण केलं पाहिजे, घरात सगळ्या गोष्टी त्यांनी तेवढ्या सहजतेने त्याने केल्या पाहिजेत. ही जबाबदारी दोघांची सामूहिक जबाबदारी आहे. हे चित्र म्हणजे आश्वासक चित्र आहे, हे कवयित्रीला सांगायचं आहे. पुढे कवयित्री काय म्हणतात बघा, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. म्हणजे कवयित्रीला हे सांगायचं आहे की घर सांभाळणं, मुलांचं संगोपन करणं
हे संसाराच्या सगळ्या झळा सोसत स्त्री मोठ्या कष्टानेही पार पाडत असते. त्यातल्या वेदना ज्या आहेत त्या स्त्रीला भोगाव्या लागतात. पण हळूहळू आता हा मुलगा पण शिकेल, तोही त्या यातनेतून जाईल, तोही या गोष्टी लक्ष घालेल, या गोष्टी तो करेल, हळूहळू शिकेल. म्हणजे चेंडू बरोबर बाहुली खेळायला तोही शिकेल. बाहेर कर्तृत्व गाजवण्याबरोबरच घरातला संसार आणि मुलं बाळ सांभाळणं हे देखील तो शिकेल. उन्हाच्या आडोशाला बसून संसार करणं त्यालाही जमेल, असा एक आशावाद कवयित्री दाखवतात. पुढे बघा, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, त्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवयित्री नीरजा असं सांगतायत आपल्याला की एक उद्याचं आश्वासक चित्र मी माझ्या घराच्या झरोक्यातून पाहते. कोणतं चित्र आहे ते? की बाहुलीचा भातुकलीचा हा खेळ, खोटा खोटा खेळ खेळत खेळत ही मुलं कधी मोठी होतात आणि कधी वास्तव जीवनामध्ये प्रवेश करतात हे कळत सुद्धा नाही. आणि मग असा खेळ खेळत असताना आज जशी ही मुलं चेंडू आणि बाहुली दोघही मोठ्या आत्मविश्वासानं खेळताना जे दिसत आहेत, तसं हा भातुकलीचा खोटा खोटा खेळ खेळत खेळत ज्या वेळेला हीच मुलं खऱ्या जीवनामध्ये प्रवेश करतील, त्यावेळी असाच यांचा हातात हात असेल आणि या हातावर चेंडू आणि बाहुली दोघही विसावतील, असा एक आशावाद या कवितेतून कवयित्रीने मांडलेला आहे. यामध्ये ही जी दोन्ही प्रतीक आहेत, एक बाहुली आणि एक चेंडू, या दोन्ही खेळाचं स्वातंत्र्य या दोघांनाही असेल, या दोन्ही खेळांची जबाबदारी ह्या दोघांचीही असेल, अशी एक स्त्री आणि पुरुषाची समानता येणाऱ्या समाजामध्ये पाहायला मिळेल, असं कवयित्री सांगतात आपल्याला. आणि त्या सांगताना सुद्धा कसं सांगतायत, मी माझ्या घराच्या झरोक्यातून हे पाहते. म्हणजे सध्याची स्त्री ही आजही चार भिंतीमध्ये बंदिस्त आहे आणि तिच्या मनाच्या दारातून ती पाहते उद्याचं भविष्य, उद्याचं चित्र, एक आश्वासन देणारं चित्र. असं कवयित्रीला आपल्याला सांगायचं आहे की उद्याचा समाज तरी किमान स्त्रीची अवहेलना करणारा नसेल, तिला सन्मानानं वागवणारा असेल, तिला समानतेनं वागवणारा असेल, तिला एक माणूस म्हणून जगण्याची संधी देणारा असेल, तिला तिचं कर्तृत्व करण्याची मोकळीक देणारा समाज असेल. आणि पुरुष देखील संसाराची सगळी जबाबदारी पत्नीच्या बरोबर पतीची सुद्धा आहे, स्त्रीच्या जोडीनं पुरुषांची सुद्धा ही बरोबरी आहे, असा मानणारा पुरुष वर्ग सुद्धा असेल. अशा एका निकोप आणि सुंदर समाजाची निर्मिती भविष्यामध्ये होईल, असं एक चित्र या कवितेतून या कवयित्रीने आपल्या समोर मांडलेलं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथं संपते. स्वाध्याय बघा, पान नंबर 32 वर प्रश्न पहिला, कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. प्रश्न दुसरा आहे, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तापलेलं ऊन, आश्वासक चित्र, त्याचे तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतल्या ओळी लिहा. त्यानंतर चौकट पूर्ण करा. कवयित्रीच्या मनातील आशावाद काय आहे तो चौकटीत लिहायचा आहे. कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. म्हणजे मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, कुठला गुण दिसतो यातून, किंवा मी दोन्ही करू शकते एकाच वेळी असं मुलगी म्हणते, त्यातून कुठला गुण दिसू शकतो. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो काव्य सौंदर्याचा आहे. काव्य सौंदर्याचा प्रश्न देखील नीट समजावून घ्या. हे सगळे प्रश्न तुम्ही सोडवा. तुम्हाला ही सगळी कविता पूर्ण समजलेली असेल, स्वाध्याय समजलेला असेल अशी मी आशा करतो. इथं ही कविता संपली. तेव्हा भेटूया नव्या भागात नव्या अभ्यासासह. तोपर्यंत नमस्कार.